तसं नाही, मला वाटलं तुमच्या घरी केले असतील. तुम्ही वेडे आहेत का? तुम्ही नका बोलू. नाही सॉरी. हो, मी पोलिसांच्या सायरनचा आवाज काढला. काय सांगताय का? चोरांना वाटलं खरंच पोलीस आले आणि चोर पळून गेले. क्या बात आहे. हे जे तुमचं प्रसन्न अवधानी आहे, प्रसंगावधानी. हे जे आहे प्रसंगावधानी. हॅट्स ऑफ आहे त्याला, मी खरंच सांगतो. नकला आणि हे आवाज मी लहानपणापासूनच काढायचे. बर. प्राण्यांचे आवाज तर मी एकदम हुबेहूब काढायचे. काय म्हणजे- सांगता, प्राण्यांचा आवाज काढता? हो, म्हणजे त्यामध्ये? कुत्रे, मांजर, बदक. मी पण लहानपणी प्राण्यांचे आवाज काढायचो. मी अजूनही काढतो. म्हणजे काय आवाज नाकतोडा, कमाल, झुरळ, ए निकाल चाल निकाल, अरे खतरनाक आवाज काढायचो मी. आणि गांडूळ, दाखव गांडुळाला मला हे मिळतं, वन्स मोर मिळतं, स्टँडिंग ओवेशन मिळतं. तुम्ही गांडूळचा आवाज काढता? हो, कसं? जबरदस्त. तुम्ही डोळे मिटलेत ना, तुम्हाला वाटेल समोर गांडूळच आहे. डोळे उघडे ठेवून पण मला तेच वाटतं समोर गांडूळ आहे. अरे बापरे. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. रसिको, आपण हास्य जत्रेची मंडळी नेहमीच या मंचावर नवनवीन प्रयोग करत असतो. हास्य जत्रा म्हणजे शेवटी काय? हास्य जत्रा म्हणजे शेवटी काय? हास्याची करंजी, नाविन्याचा खवा. हास्याची करंजी, नाविन्याचा खवा. आणि घेऊन काय आलोय? जाऊया गप्पांच्या गावा. हे म्हणजे असं झालं सई तामणकरांचा बाबूरावला पकडा, हा कॅच बाबूराव कॅच या नावाने परत रिलीज केलेला आहे. तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या. बऱ्याच दिवसांनी येतोय हा कार्यक्रम. मनात हुरहुर आहे, धगधग आहे, पण मला खात्री आहे, मला तुमच्यावर जास्त विश्वास आहे माझ्यापेक्षा. असं तुम्हाला कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांच्याशी छान छान गप्पा मारतो. तर आज इकडे येणार आहेत डबिंग क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव कर्णमंजुषा कंठशोषे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हो हो हो. काय एंट्री आहे तुमची मॅडम. 1-2 वाक्य तुमच्यासाठी खास. इर्षाद. 5 पर्यंत हॉल आहे, पटपट आटपूया. दोन वाक्य? नाही झाली, हीच 2 वाक्य होती. येस. तुमचं स्वागत करतो. येस. नाही ट्रे घ्या. ट्रे द्यायचं. हे नाही ट्रे नाही, झाड ना? नाही आम्ही ट्रे देऊन पाहुण्यांचं स्वागत करतो. मग झाड कशाला आणलं? असं ट्रे नुसतं बरोबर नाही दिसत ना, म्हणून ते ट्रे घ्या. येस. थँक्यू. एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वा. आता या ट्रेचं काय करू मी? हे ट्रेच्या पुढे न लावा आणि फिरा त्याने. ये नया सीजन का पहिला पंच आ गया रे. ये सीजन में कुछ खरा नहीं है अभी, जबरदस्त है ये सीजन. प्लीज बसा प्लीज बसा. तुमची ओळख करून द्या प्लीज. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. मी कर्णमंजुषा कंठशोषे. लाज वाटली पाहिजे. कुणाला? लाज वाटली पाहिजे. नाव सांगितलं, अजून टाळ्या नाही वाजवल्या. जोरदार टाळ्या वाजवा. असू दे. थँक्यू. नाही, पण मला खरंच खूप आनंद झालेला आहे. म्हणजे एवढा आनंद झालेला की मी तुम्हाला खरं तर काही सांगू शकत नाहीये की आज एवढ्याशा आमच्या छोट्याशा मंच आज दिसतच नाहीये, व्यापून काहीच नाही दिसत आहे. एवढ्या तुम्ही आज इथे व्यापून गेलेला आहात. गुंठा मंत्री कंठशोषे. कंठशोषे मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे. पहिला प्रश्न माझ्या मनातला, सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात तोच असेल प्रश्न, की एक 3 वर्षाची शेंबूड पुसत अख्ख्या गल्लीत करत फिरणारी मुलगी ते आजची ही स्टार, डबिंग स्टार, या प्रवासाबद्दल काय सांगाल? एक मिनिट. तुम्हाला कोणी सांगितलं मी शेंबडी होते? तेच असं नाही, एवढं मोठं नाक म्हटल्यावर काहीतरी तर असणार. जस्ट एक मला वाटलं अंदाज, नाकावरून अंदाज आला मला. तुम्ही काही समजताय, मी अजिबात शेंबडी नव्हते. नाही. आणि 3 वर्षाची मी गल्लीत करून का फिरत असेल? असं मला वाटलं बाबा. असं नाही तसं नाही. प्लीज पुढे सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. पुढे पटपट, कारण 5 वाजता हे करायचं. बोलू ना? येस. मी कर्णमंजुषा कंठशोषे. डबिंग क्षेत्रात सध्याचं आघाडीचं नाव म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं.
नाही, मोठी कारकिर्दी आहे तुमची, तर थोडा वेळ लागणारच, मला कल्पना आहे. प्लीज टेक युअर टाइम अँड डू इट. बोलू ना. हो हो, येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. इथपर्यंत यायचा प्रवास फार खडतर प्रवास होता, अजिबात सोपा नव्हता. ह्या नकला करणं आणि वेगवेगळे आवाज काढणं हे सगळे कलागुण माझ्यात लहानपणापासूनच होते. म्हणजे हो, खरं म्हणायला तर किडे होतेच थोडेसे. हे किडे नाही हो. आहेत, किडेच आहेत म्हणजे. Yes, yes, किडेच आहेत. शाळेपासूनच होते. हो, अगदी, अगदी. शाळेतला एक किस्सा सांगते तुम्हाला. लहानपणी वर्गात असताना आमच्या वर्गातली सगळी मुलं खूप मस्ती करायचे. बरं. एक दिवशी असेच खूप मस्ती करत असताना मला कळत नव्हतं काय करावं, तर आमच्या फडतरे बाई होत्या. फडतरे. तुम्ही ओळखता? नाही, मी नाही ओळखत, नाही. जस्ट एक फडतरे आडनाव मला आवडलं म्हणून एक त्याला चाल लावली, बाकी काही नाही. आमच्या फडतरे बाई होत्या. हो. मी त्यांचा आवाज काढला, काय रे, कोण आहे तिकडे? बाप रे, सगळी मुलं एवढी घाबरली. काय सांगताय? एकदम शांतता अरे पसरली. मी ओळखत नाही बाईंना, तरी मी घाबरलो इकडे. काय आवाज काढला तुम्ही आता इथून आणि खांद्यातून. कलाकार आता तुम्ही कलाकार आहात तुम्ही. नाही, खांद्यातून नाही, असं करून नाही, तेच म्हणजे ते जे काय काढलं ते क्या बात आहे. या किशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर दुसरा एक किस्सा पण फार कमाल आहे. मग आधीचं का सांगितलं? मग तो कमालच सांगायचं ना आधी. मग याला काय अर्थच नाही ना. मी सांगितलं नाही. 5 वाजेपर्यंत हॉल मोकळा करायचा आहे. पहिला सांगितलं, त्याच्यातून दुसरा आठवला ना तो. मला एवढंच म्हणाय, कमाल कमाल कमालच इथे पाहिजे, दुसरं काही नको. Yes. प्लीज प्लीज कंटिन्यू. तर लहानपणी आमच्या एरियात फार चोऱ्या व्हायच्या. हो. तेव्हा ती चड्डी बनियान गँग फार फेमस होती. ओ येस येस येस, मी सुद्धा ऐकलं होतं रसिको. आमच्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी चड्डी बनियन नावाची एक गँग होती, अत्यंत क्रूर होती. ते लोकांनी वाळत घातलेले चड्डी बनियन असे चोरायचे आणि मग जाऊन चड्डी चड्डी बनियन म्हणून विकायचे. नाही हो, नाही तसं. अहो, ते स्वतः चड्डी बनियान घालायचे. हा, मग ठीक आहे. म्हणजे मी पण घातलंय बनियन, म्हणजे मी त्यांच्या गँग मधला आहे. तुम्ही दाखवू नका हो. ते फक्त चड्डी बनियान घालायचे. का ते निलाजरे होते? नाही नाही हो, ते त्यांची स्ट्रॅटेजी होती ना. चड्डी बनियान घालून अंगाला तेल लावून ते फिरायचे. ओ अच्छा अच्छा अच्छा. सॉरी, माझा आवाज फार वाढला. आय एम सो सॉरी. हो, हो. तसं तुम्ही डिस्टर्ब करताय नाही मला. मला जस्ट एक हे तर वाटलं. एकदा ते आमच्या एरियात असे आमच्या शेजारच्या घरी चोरी करायला आले. मी अशीच खिडकीमध्ये बसले होते, चंद्र बघत. का का चंद्र बघत का? दिसत होता. आमच्या खिडकीतून रेल्वेची पटरी आहे, तिकडे सगळे खो खो खेळायला सकाळी बसतात. मलाही दिसतं, मी बघत नाही. मी बघत नाही. ते दिसतंय म्हणून बघायचं नाही. बरं, चंद्र तुम्ही रोज बघता, अमावस्याच्या दिवशी काय बघता? तुमचा चंद्र. सॉरी, तुम्ही असं पटकन सॉरी, जस्ट एक विचारलं मी तुम्हाला. खूप डिस्टर्ब करताय नाही, आम सॉरी, ही पद्धत आहे या शोची, त्यामुळे हो, पण बोलायला मी आले ना, तुम्ही खूप बोलताय. प्लीज प्लीज बोला. येस. तर काय, कुठे होते मी? हे चड्डी बनियन मध्ये नाही हो. ते काय सांगत होता तुम्ही ते. किस्स्यामध्ये कुठे होते? बनियन मध्ये होतात. बनियन नाही, चड्डी. हा, चड्डी बनियन गँग चंद्र बघत बसले होते आणि मला दिसलं की शेजारच्या घरात काहीतरी हालचाल होते. तुम्ही बघितलं तर चोर शिरले आतमध्ये. ओ माय गॉड. मला काय करायचं कळेना. लहान होते आणि पोलीस पण, म्हणजे मोबाईल नव्हते ना तेव्हा आपल्याकडे. Oh. चोर दिसले आणि मी काय केलं असेल तेव्हा? अळूवड्या? नाही हो. चोर काय केळवणाला आले होते का? नाही, तसं नाही, मला वाटलं तुमच्या घरी केले असतील. तुम्ही वेडे आहेत, तुम्ही नका बोलू. नाही सॉरी सॉरी. हो, मी पोलिसांच्या सायरनचा आवाज काढला. काय सांगताय का? चोरांना वाटलं खरंच पोलीस आले आणि चोर पळून गेले. क्या बात आहे. हे जे तुमचं प्रसन्न अवधानी आहे, प्रसंगावधान. हे जे आहे, प्रसंगावधान. हॅट्स ऑफ आहे त्याला, मी खरंच सांगतो. नकला आणि हे आवाज मी लहानपणापासूनच काढायचे. बर आणि बर बर. प्राण्यांचे आवाज तर मी एकदम हुबेहूब काढायचे. काय म्हणजे- सांगता? प्राण्यांचा आवाज काढता? हो, म्हणजे त्यामध्ये? कुत्रे, मांजर, बदक. मी पण लहानपणी प्राण्यांचे आवाज काढायचो. मी अजूनही काढतो. म्हणजे काय आवाज? नाकतोडा, कमाल, झुरळ, ए निकाल, चाल निकाल. अरे खतरनाक आवाज काढायचो मी. आणि गांडूळ. दाखव. गांडुळाला मला हे मिळतं, वन्स मोर मिळतं, स्टँडिंग ओवेशन मिळतं. तुम्ही गांडूळचा आवाज काढता? हो. कसं? जबरदस्त. तुम्ही डोळे मिटलेत ना, तुम्हाला वाटेल समोर गांडूळच आहे. डोळे उघडे ठेवून पण मला तेच वाटतं समोर गांडूळ आहे. अरे बापरे. नाही पण खरं सांगतो, तुम्ही डोळे मिटा बघा. डोळे मिटा. हा, डोळे मिटा. आवाज बघा. हात पुढे करा. गांडूळ गांडूळ. सॉरी. तुम्ही गांडूळचा आवाज गांडूळ असा काढाल? गांडूळ गांडूळ असाच काढावा लागतो आवाज. मी सगळ्यात भारी आवाज कशाचा काढते माहितीये? कुठला? कानाखाली. हो, व्हायलेन्स. तुम्ही काही बोलतात. ऑफकोर्स. आपल्यातलं अंतर पटकन
कमी होईल नाही, नको नको थांबा. येस येस मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या या क्षेत्रातलं गॉडफादर कोण आहे? थँक्यू, चांगला प्रश्न विचारला. मी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगत असते. इथलं बोला इथलं बोला, बाहेरचं मला सांगू नका. 5 वाजता हॉल मला द्यायचा आहे, कृपया इथलं बोला. बाहेरचं इथं अवांतर काही बोलणार. हा मी बोलते, please. बाहेरच मी सांगितलं असं. Yes. बऱ्याच मुलाखतींमध्ये मी सांगितलंय, आजच्याही मुलाखतीमध्ये मी तेच सांगते की माझे गॉडफादर, माझे गुरु, माझे मित्र, माझं सर्वस्व म्हणजे माझे बाबा. बाबा मला माहिती आहे, या खुर्चीवर बसलं की बाबाच असतो तो सगळा. तुमच्या आधी पण होती ना, तिथे पण बाबाच होते हो सगळे. नाही, माझ्या सॉरी, बाबांचं नाव काढलं की मला खूप रडू येत. आम्ही सॉरी. का हो, जाताना कानफडात मारून गेले? नाही हो. आय सॉरी. नाही मी रडू का आलं एकदम, मला ते काम नाही. बाबा नसते तर काय झालं असतं मला माहित नाही. नाही, बाबा पाहिजेत आयुष्यात. बाबा पाहिजे म्हणजे बाबा नसते तर मी तरी कोणीच बोलू नसतो बोलू ना. मी बोलू की तुम्ही बोलताय? नाही नाही, तुम्ही प्लीज बोला, तुमचा इंटरव्ह्यू आहे. येस. हा आय एम सॉरी. असं बाबांचं नाव काढलं की रडू येतं मला पटकन. हो हो येस ऑफकोर्स. बाबा नसते तर माझं काहीच होऊ शकलं नसतं. नाही, मी इथे अगदीच बसूच शकले नसते. आमची परिस्थिती फार बेताची होती. म्हणजे अगदी मी 6-7 वर्षांची असेल तेव्हा माझ्या वडिलांचे आणि त्यांच्या भावांचे वाद झाले. मग वाटण्या झाल्या, मग ते घरातून बाहेर पडले, अगदी रागारागातच बाहेर पडले, काहीच न घेता. वाईट झालं. हो म्हणजे तेव्हा आमच्याकडे अक्षरशः राहायला घर सुद्धा नव्हतं. मला का नाही फोन केला? मी नंबर दिला होता तुम्हाला, मी सांगितलं होतं 24 तासात कधीही फोन करा, मी अवेलेबल आहे. कधी दिला तुम्ही मला नंबर? आता परवा भेटलो होतो तेव्हा. मी गोष्ट कधीची सांगतेय? तुमच्या लहानपणीची. मग अप्पा जरा You got me. Yes. तुम्ही परिस्थिती बेताची होती सांगत होतात. हा आमच्याकडे राहायला घर नव्हतं. म्हणजे आईने अगदी घरकामं केली, बाबांनी काय काय केलं मी तुम्हाला सांगू शकत नाही. Please. बाबांनी आम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही. बाबा नसते तर काहीच नसतं झालं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बाबांसारखे बाबा सगळ्यांना मिळायला पाहिजे. याला काय अर्थ? मग आमच्या बाबांचं आम्ही काय करायचो? अख्ख्या गावचा बाबा म्हणजे एकच तुमचा बाबा. आमच्या बाबा घेऊन आम्ही कुठे लोणचं घालायचं, त्यांचं भरणीत भरायचं बाबा ना. हे दिस इज नॉट फेअर ना. आमच्या मला काय तर तुम्ही हे सगळं बाबांचं सांगत होतात. बाबांनी अजून काय काय तुमच्या आयुष्यात केलेलं आहे? बाबांमुळे तुम्ही काय घडलात तुम्ही, किंवा काय आयुष्यात बाबांमुळेच मी घडले. म्हणजे लहानपणी बाबाच म्हणाले की तू चांगल्या नकला करतेस, खूप आवाज काढतेस. ते म्हणाले एक दिवस की ये बंड्या बस. बाबा मला बंड्या म्हणायचे. ओ बंड्या. बाबा म्हणायचे फक्त. बाबा मला बंड्या म्हणायचे. म्हणाले बंड्या अगं तू चांगला आवाज काढतेस, चांगल्या नकला करतेस, तू स्वतःचे मिमिक्रीचे शोज सुरू कर ना. मी म्हटलं बाबा मी खूप लहान आहे, मी कसे करू? ते म्हणाले अगं कलेला काही वयोमर्यादा नसते, तू कधीही करू शकतेस, बंड्या तू कर. मी वयाच्या 15व्या वर्षी मी स्वतःचे मिमिक्रीचे शोज सुरू केले. क्या बात आहे, क्या आणि ते बघायला बाबा आले नाहीत. का माज होता त्यांना? नाही हो, मास नव्हता. बाबा गेले. मग तुम्ही चांगलं करायचं, गेले नसते मग. बाबा गेले म्हणजे वारले बाबा माझे. गॉड, एक्सपायरी डेट. ओ हो हो. तुम्ही काय एक्सपायरी? नाही मला लक्षात नाही आलं. व्हेरी व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. आय एम सॉरी. माझे शोज फार तुफान चालले पण बाबा नाही आले. मी खूप मिस केलं समोरच्या खुर्चीवर बाबांना. आणि अर्थातच बाबांमुळे आज तुम्ही याला आहात, तुम्ही या पोझिशनला आहात. क्या बात आहे. या सगळ्या तुमच्या प्रवासात तुमचे फॉरेनचे दौरे झाले असतीलच. हो. कुठे कुठे झालेत? आत्ताच मी जिनिवाला जाऊन आले. ओ हो 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 हो. माझा सुद्धा एक फॉरेनचा दौरा नुकताच झाला. जस्ट एक माहिती म्हणून सांगतो. हा, मी नेपाळला गेलो होतो, काठमांडूला. कशासाठी? आमचे वॉचमन आहे, त्याच्या बायकोची डोहाळ्या जेवण होतं. वॉचमॅनच्या बायकोच्या डोहाळे जेवणासाठी फॉरेन म्हणजे काठमांडूला गेला होता? हो. सोसायटीची मीटिंग झाली. ते म्हणाले की बाबा आम्ही या वॉचमनला नाही पाठवू शकत, कारण तो गेला तर सोसायटी ठप्प पडेल. खूप कामं असतात. मग असा कोण आहे या सोसायटीत जो गेला तरी फरक पडत नाही, असला तरी फरक पडत नाही. मग एका मनात माझं नाव सिलेक्ट झालं. मी तुम्हाला पण खरं सांगतो, मी तिकडे गेलो, त्यांच्या भाषेत मी त्यांच्याशी बोललो, काठमांडूला. किती भाषा कळली मला माहिती नाहीये, पण काठमांडू या शब्दाच्या शेवटच्या 2 शब्दांवरून ते मला चिडवत होते. काहीतरी जवळपास होतं त्याच्या, मला माहित नाहीये. काठमांडू, मांडूच्या जवळपास काही आहे का यमक जुळणार? मांडूच्या जवळपास समानार्थी शब्द पाहिजे तुला? कोणी सांगितली ही सिरीज सुरू करायला? कोणी सांगितली तुला? मी माझीच ठरवली. कशाला? हे लोकांची डिमांड होती. कुठल्या लोकांची? कोणाला पण विचार नकोय, कुणालाच नको ही series. कुठल्या लोकांची डिमांड होती? बंद करायची लगेच ही सिरीज. काय खायचं तुला ही सगळं सुरू करायची? रंगभूमीची गरज आहे. नाही गरज आहे. तुम्ही या जरा. अरे